नमस्कार मित्रांनो आता तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक आहे की नाही याचं स्टेटस एका मिनिटात मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकतात। जर समजा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक नसेल तर तुम्ही मार्चनंतर जे काही बँकिंग व्यवहार आहेत ते करू शकणार नाहीत। त्याच पद्धतीने तुम्हाला दंड देखील आकारण्यात येऊ शकतो। त्यामुळे जर समजा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक नसेल तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्या। तर त्याच्या आधी तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस चेक करून घ्यायचं आहे। ते स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात। वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही गुगलवरती डायरेक्ट सर्च करू शकतात ई-फिलिंग टाकून तुम्ही ज्यावेळी सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीची एक नंबरची वेबसाईट दिसते। या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात। आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण प्रोसेस ही मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात। अगदी एका मिनिटात तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असल्याचं ते चेक करू शकतात। आता डाव्या बाजूला जे काही आयकॉन मेनू देण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी तुम्ही पेजला स्क्रोल डाऊन करायचं आहे। पेजला स्क्रोल डाऊन केल्यानंतर शेवटून सगळ्यात शेवटी जर बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात आहे लिंक आधार स्टेटस। हे बघू शकतात तुम्ही। पेजला आपण स्क्रोल करू। पेजला स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकतात लिंक आधार आणि लिंक आधार स्टेटस। आता आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे त्याच्यामुळे सर्वात आधी तर आपण लिंक आधार स्टेटस या बटनवरती क्लिक करणार आहोत। ज्यावेळेस या बटनवरती आपण क्लिक करतो त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक आहे की नाही ते। सर्वात आधी तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि 2 नंबरच्या कॉलममध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस हे जे काही ऑप्शन देण्यात आले तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो। जर समजा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक नसेल तर तुम्ही याच वेबसाईटवरून ते लिंक देखील करू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला जे काही चार्जेस आहेत तर ते चार्जेस पे करावे लागतील। आता तुम्ही ज्यावेळेस व्ह्यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करतात, जर समजा तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असेल तर तुमच्यासमोर हे अशा पद्धतीचं एक ऑप्शन येईल। हे बघू शकतात तुम्ही युअर पॅन ऑलरेडी लिंक इन गिवन आधार, म्हणजे तुमचं जे काही पॅन कार्ड आहे तर ते तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे असं ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नसेल। तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक असेल आणि जर समजा हा मेसेज आला नाही तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करून घ्यायचं आहे। आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड कशा पद्धतीने लिंक करायचं याच्याविषयी देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही आरामात घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करू शकतात। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। तसेच आमच्या